घेता काय हत्काड लाईव्ह टेलिकास्ट असं ना भक्त नरसिंह महाराजांचा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आज आहे म्हणजे गोकुळ अष्टमी. तर आता चाललो आम्ही काकाच्या घरी. सगळ्यांना गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला. राखी बांधत देऊले आपल्या घरीच बोलव आपण राखी बांधायला. पण आता जाऊ आपण काकाच्या घरी गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला. थोडं काम पण आहे म्हणजे आम्ही निघालेलो आता आमचा मंडप. काल आम्ही वर्गणीला गेलतो पण माझ्या मोबाईलच नव्हता व्हिडिओ काढायला. नाही तर मी व्हिडिओ काढला असता वर्गणीचा पण काढलाच नाही. मग की मी काल गेलो होतो पण माझ्या मोबाईलच नव्हता म्हणून राहिला. आता मस्त गणपती बसणार आहे पुढच्या महिन्यात. मजाच येणार आहे. अल्लग चला. मी कधीच शॉर्ट पॅन्टवर बाहेर नसतो निघाला. पहिली बार निघालेलो आहे. आणि इकडे पाणी नाही येऊन राहिलं तिकडे पाणी येऊन राहिलं रस्त्यावर. मधात असं लाईन आहे तिथं पाणी येऊन राहिलं इकडे आणि इकडे पाणीच नाही आहे. इकडे काहीच पाणी नाही आहे. असं काही होऊन राहिलं अमरावतीत. पाणी येते नाही येत पाणी येते नाही येत. आपली प्रसिद्ध अंबादेवी अमरावतीची अंबादेवी. आणि इकडे सारतात ही गाडी. पिंजरे म्हणलो झुले झोके. दादा कसा दिला हो दादा झोके. बर्थडे होता याचा. आज कृष्णाचा बर्थडे आहे. आज काल ती होता. खतरनाक आहे. रात्री कृष्ण बसवावं लागतं याच्यात 12 वाजता. मी बसलो असतो. याचा कालच बर्थडे होता. कालच बसवायचं होतं त्याला बसवलं नाही. आपलं काम झालेलं आहे आता आपण निघून जाऊ. इथंच काम झालं आपलं. तिकडे जायचं कामच नाही पडलं आपल्या घरी. कृष्णा बाप्पा गेले. कृष्णा बाप्पा काकडीत गेले. म्हणजे आज संध्याकाळी त्यांचं जन्मदिन होणार आहे 12 वाजता. तर आम्हाला घरी आल्यावर माहित पडलं की कृष्णा भाऊ गेले म्हणून आपल्या काकडीत. आणि त्यांच्या आज पूजा झालेली आहे. संध्याकाळी डायरेक्ट त्यांचा बर्थडे राहणार आहे. आदित्य म्हणते आदित्य तुझा बर्थडे कधी येणार आहे. बर्थडे कधी येणार आहे. अबे नाही मंडळी मी घरी आलेलो आहे आता. संध्याकाळ झालेली आहे आणि आज आहे गोकुळ अष्टमी. तुम्हाला तर माहितच असेल. तर गोकुळ अष्टमीच्या सगळ्यांना सहर्ष स्वागत करतो मी. तर मंडळी आता आदित्य आई आणि मी आम्ही चाललेलो आहे 2 जण कृष्णाचे कपडे आणायला. त्या दिवशी गेलो होतो पण पाणी आलं म्हणून आज चाललो आम्ही. चला फटाफट मी तयारी करतो. तयारी करून आपण निघू. मग निघाल्यानंतर तिथे जाऊन मस्त कृष्णाचे कपडे घेऊ. आज रात्री 12 वाजता मस्त पूजा करू. तर चला मग असेच ब्लॉग मध्ये बनलेलं राहा. आलो आपण काकाच्या घरी. आता म्हणते आपल्याला राखी. मस्त राखी बांधू आपण आता. ही आली राखी आणि आला भाऊ आणि आली बाई. बर्थडे टू यू. अरे बाबा कसं लावते रे. 2 बोटा लावणं चांगलं आहे. असं चांगलं 2 बोट घेणं असे नाही ना गती तशी चांगलं. तू दिसून नाही राहिले तू. काय लावलं कुकू. पाणी टाकलं का थोडस त्याच्यात. नाही आहे ना पाणी तर एका किती सगळं आहे ते हातात लागत नाही. दुसरं आहे ते लाल लाल होती त्यांना. फोटो काढतो रे. बंधन करा
टाकायला काय कशी गोल गोल लावून आली लय मोठं लावलं काय काय ओलं नसते लावत ना डोकं लाल घालायचं म्हणायचं नाही मग. काय डोकं दुखते. काजल त्यानं तसं फेकून मार मागत गेलतो मी किती भेटन किती भेटन किती भेटन किती भेटन जणांची सगळ्यांची अपेक्षा राखी माझी हे मोठी जबरदस्ती असते. रक्षाबंधन मांडलेलं आहे माहितीये काय हे जबरदस्ती कहून नाही पैसे भेटले पाहिजे म्हणून हे जबरदस्ती आहे है ना मोठे हे नाही काय जी आता बैलाला राखी बांधली बैलाच्या पोळ्याला काढायची किती गाठाला मानतो नाही परत सुटलेली पाहिजे ते राखी कधीच. वहिनी चांगलीच इंटेन्शन नव्हती तू इथं बाई गाठा बाळा बाबा. चालली इथं वहिनी. किती गाठा बांधा येणार तर चांगलीच आहे आहे ना. आम्हाला दिले मी हे पहिले नेऊन ठेवतो मग फॅन चालू करतो म्हणलं करून. चला मग म्हणजे आता आपलं झालेलं आहे राखी वाकी बांधलेलं तर आता निघू आपण घरी फायनली म्हणजे आपलं काम झालेलं आहे आता तर आपण निघालेलो आहे इथून कपडे बघा हे कपडे घेतलेले आहे तर इथून निघू आणि इथून आता डायरेक्ट घरी जाऊ आणि घरी गेल्यावर राम येणार आहे आपल्या घरी काऊन की राम कायसाठी मला माहिती आहे काय आम्ही चाललेलो आहे मंदिरात कृष्णाच्या मस्त संध्याकाळचा टाइम आहे 9 वाजून राहिले 9 वाजता मस्त 9:30 वाजेपर्यंत मस्त जाऊ भेटते आणि जाऊन मस्त दर्शन करू बस मंडळी आता रामसंग निघालेलो आहे आपण तर आता चाललो आम्ही इस्टॉन कृष्णाच्या मंदिरात हे आहे पंचवटी चौकाच्या समोर थोडंसं अंदर तिथं चाललेलं आहे आम्ही दर्शन आले आणि मस्त मंदिर आहे म्हणजे मागच्या वेळेस बी आम्ही ब्लॉग टाकलेला आहे तुम्हाला माहितीच असेल तुम्ही पाहिला बी असेल बरोबर तर त्या मंदिरात चाललो आहे अजून एवढं मस्त मंदिर आहे शांत वाटते तिथे एकदम गेल्याबरोबर तर चला तिथं जाऊ आपण लाईनीत लागलेला आहे म्हणजे आज लय मोठी लाईन आहे मागच्या वेळेस आलो होतो डायरेक्ट दर्शन होतं आमचं आलं पण आज आम्हाला लाईनीत लागायला लागू राहिलं हे आहे कृष्णाची लीला सगळे येतेच
अंदर दर्शनाची लाईन. हे मंदिर तिकडे गाणे चालू आहे. भजन भजन तेच ते. अरे यार मंडळी तिथं व्हिडिओ काढणं एवढं मुश्किल होतं यार. व्हिडिओ नाही काढत यार थोडासा, म्हणून तरी मी थोडीशी क्लिप काढली. तुमच्या क्लिप पाहतो मी. अशी एक हुबहू मूर्ती दिसून आली मंडळी. ते मला एवढी मस्त वाटली यार. तुम्ही पाया तुम्हाला असं वाटन की काय पाहिलं आपण. एकदम असं चांगलं असं ते खूप कृष्ण आहे तिथं. तर आता बाहेर आलेलं आहे. गर्दी पहा तुम्ही आज किती होती तिथं. आता आमच्या घरच्या कृष्णाची पूजा आहे 12 वाजता. पण 12 तर वाजून गेलेले आहे. पण अजूनपर्यंत पूजा नाही झाली आहे. फटाके फोडणं चालू आहे मंडळी. हे पहा फटाके फोडणं चालू आहे. आता 12 वाजलेले आहे ना, त्या कारणानं किती खास दिसून आले यार. ते असं वाटतं तू ते टाळेच पडून आले काय. सगळ्या इकडे फुटून राहिले नाही. पण चंद्र बी आलेला आहे.